कालच्या बजेटने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पहिल्यांदा लाडकी बहीण योजना 1500 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार असं वाटत होतं। 46,000 कोटी रुपयांची ही योजना काल मात्र सांगण्यात आलं ते 36,000 कोटीपर्यंत, म्हणजे 10,000 कोटी कमी केले। अर्थात काय तर ज्या महिला या लाडकी बहीण योजनेस पात्र नाहीत पण त्यांना देण्यात आलाय, आता ती ऑफिशियल फिगर सरकारकडनं येईल पण अनऑफिशियली असं म्हणण्यात येते कदाचित काही लाखांच्या घरात आहे, काही मीडियामध्ये तर चक्क 9 लाख असे रिपोर्ट आले। आता एका महिलेला जर का 1500 तर 9 लाख महिलांना किती, आणि हे रिकव्हरी नाही म्हणजे ही एक प्रकारे लाच आहे का इलेक्शनच्या आधीची सरकारने दिलेली? हा प्रश्न मी या आधीच्या व्हिडिओतही उपस्थित केलेला आहे। तो तर कायम आहेच, पण सरकारने सांगितलं जवळपास ते रिकव्हरी होणार नाही, पण त्यांना पुन्हा दिलं जाणार नाही म्हणून ते बजेट 36 वर आलंय। पण आता जी पुढची आकडेवारी, आज जे अनालिसिस येत आहे ते असं दिसतंय की लाडकी बहीण योजनेला पुरं पडण्याकरता मोठ्या प्रमाणात अनेक छोट्या छोट्या स्कीम मधून आणि त्यातल्या कृषी खात्याला फटका बसलेला आहे। कृषी खात्याच्या बजेटमधून 7,500 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेकडे वळते केल्याचा आरोप आज मीडियामध्ये आलेला आहे। 10,000 कोटी त्यांनी कसे तरी वाचवले, ज्या महिला याला लायक नाहीत या स्कीमच्या त्यांचं इन्कम त्यांच्या वर आहे, आम्ही त्यांना देणार नाही असं म्हणत त्यांनी वाचवले। पण आता पुढे काय? मुळात बेसिक एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा कोणी एखादा माणूस एखादा मंत्री सांगतो की माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि आम्ही वाटेल ते करू शकतो, आमच्याकडे स्कीम आणा, भ्रष्टाचार करू नका वगैरे असे, जेव्हा एक लक्षात घ्या आपल्याकडे किती पैसा आहे यालाही काही मर्यादा असतात। आपली रिसिप्ट, आपलं रेव्हेन्यू इन्कम किती आहे आणि आपल्यावरचं कर्ज किती आहे? सध्या महाराष्ट्रावरचं कर्ज आहे 9.3 लाख कोटी रुपये। लक्षात ठेवा, या तुलनेत आपलं रिसिप्ट किती आहे, आपला महसूल किती आहे आणि त्या तुलनेत आपण किती देऊ शकतो आणि किती प्रोजेक्ट आणि किती वेलफेअर स्कीम आणि किती रेवड्या वाटल्या याचा जर का आपण हिशोब केला तर हा मेळ जरा इकॉनॉमिक्स, कुठलंही इकॉनॉमिक्समध्ये जे बसू शकत नाही असा एक विचित्र मेळ आहे। आणि आता हे 7,500 कोटी रुपयांचं जे मीडियामध्ये रिपोर्ट आलेलं आहे की कृषी खात्याकडनं घेतलेले आहेत, याचं सरकारला उत्तर द्यावं लागेल। आपण आपली मतं द्या। धन्यवाद।